आज सकाळी उठल्या उठल्या मॅडम गेल्या होत्या आईसोबत, म्हणजेच माझ्या काकीसोबत. ती इथे गेल्यामुळे मी माझी आंघोळ वगैरे केली आणि मम्मी सुद्धा माझ्यासाठी चहा प्यायची थांबली होती. मग आम्ही दोघींनी चहा आणि ब्रेड खाल्लं. मम्मीने मस्त अशी देवासमोर रांगोळी काढली होती आणि नित्यलाही मी आंघोळ घातली आणि आम्ही गेलो होतो मठामध्ये. हे मठ ना आमच्या घराशेजारीच आहे आणि हे मठ ब्रह्मान महाराजांचं मंदिर आहे आणि इथे ना ब्रह्मान महाराजांची संजीवनी समाधी आहे. मठामध्ये गेलं ना की एकदम भक्तिमय वातावरण होऊन जातं आणि मन एकदम प्रसन्न होतं बरं का. आणि इथे ना भरपूर मोठा परिसर असल्यामुळे माझी मम्मी नित्यला इथेच खेळायला घेऊन येते, कारण रस्त्यावरती खूप गाड्या असतात ना. मग मम्मी इथेच तिला घेऊन येते, खूप छान खेळते इथे. आणि नंतर मग आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर आल्या होत्या मावशी आणि ह्या मावशी आल्यावर मी त्यांच्याकडून काही घेतलं असं होतच नाही. मग त्यांच्याकडून नित्यासाठी छोट्या छोट्या क्लिप्स आणि माझ्यासाठी एक लेक्चर घेतला. आणि हे दृश्य ना फक्त गावाकडेच बघायला भेटतं बरं का, शहरामध्ये हे असं बघायला भेटत नाही. कारण काही घ्यायचं जरी झालं तरी आपल्याला दुकानातच जावं लागतं. आणि मम्मीचं सुद्धा दुपारी सगळं काम आवरलं होतं, कारण गावाकडे काय सकाळी लवकर उठल्यामुळे सकाळी लवकर आवरतं. मग आम्ही बसलो होतो टीव्ही बघत आणि बाबा पेत होते सरबत आणि नित्याला सुद्धा सरबत प्यायचा होता. नित्याने सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. मग तिला इथे पटकन भरवलं आणि आम्ही दोघी सुद्धा जेवायला बसलो, कारण जेवायला फक्त आम्ही दोघीच होतो. माझे पप्पा आणि भाऊ काय बाहेर गेले होते, त्याच्यामुळे ते जेवायला नव्हते. आणि तसं आज लवकरच जेवलो होतो. आणि आपल्या मुलाला काय आवडतं हे फक्त आईलाच माहित असतं. मला चिकाच्या वड्या आवडतात म्हणून मी यायच्या आधी तिने बनवून ठेवल्या होत्या आणि नित्या दुपारी झोपली होती. संध्याकाळी मला ना माझी आणलेली कपडे सगळी लावायची होती. मम्मीने मला असा कपाटातला एक कप्पा मोकळा करून दिला होता. मग मी माझ्या आणि नित्याची कपडे सगळी लावून घेतली आणि नित्या तर फक्त इथे मध्ये मध्ये लुडबुडच करत होती. मी माहेरी आली ना की माझ्यासाठी आणि नित्यासाठी असा कप्पा भेटतो आमचे कपडे लावण्यासाठी. आणि माझे दीर म्हणजे माझ्या भाऊजींनी ना मुंबईवरून येताना माझ्यासाठी छान छान टॉप आणि नित्यासाठी छान ड्रेस घेऊन आले होते. ते ना दिवाळीच्या टायमाला आले होते, त्याच्यामुळे ते येतानाच असे आमच्यासाठी ड्रेस वगैरे घेऊन आले होते. नंतर संध्याकाळी जेवण वगैरे केलं आणि आम्ही फिरायला लागलो होतो. नित्या तर हात बांधूनच फिरायला लागली होती आणि थंडी होती म्हणून शेकोटी सुद्धा पेटवली होती. असा झाला आमचा दिवसाचा शेवट. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.